अंबरनाथमधील कल्याण बदलापूर महामार्गावरील ITI समोर आज सकाळी पुन्हा भीषण अपघात झालाय। एका भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील 2 तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ITI समोरील रस्त्यावरून ट्रक चालक हा U-टर्न घेत असताना हा अपघात झालाय। कालच अंबरनाथच्या उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आज पुन्हा सकाळी हा अपघात घडलाय। या अपघातात राजेश बिष्णोई आणि सवय सुतार हे 2 तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। की दिवसेंदिवस बघतोय की इथं रोजचे ॲक्सिडेंट, दिवसाला 4-5 ॲक्सिडेंट आहेच आहे। तर माझं आता मी मग अर्धा तास अगोदर एवढा भयंकर ॲक्सिडेंट झाला, तुम्ही ॲक्टिवा बघू शकता इथं की दिवसेंदिवस अपघात होतात आहे। पण मी सामाजिक कार्यकर्त्याच्या हिसाबाने मी सरकारी यंत्रणेला जेव्हा फोन लावतो 102 किंवा 108 किंवा 100 नंबरला, अगदी 20-20 मिनिटाला ॲम्ब्युलन्स येते, अर्धा तासाला ॲम्ब्युलन्स येते, पण तत्पर ॲम्ब्युलन्स येत नाही। जेणेकरून जो तडफडणारा जो हे झालेला आहे की जखमी झालेला अवस्थेत असलेला किंवा सिरियस पेशंट असलेला तो कसा काय लवकरात लवकर होईल तो बरा, की कारण की तडपून लगेच त्या जीव जाणार। अगदी अर्धा तासामध्ये झालेली घटना। हा ट्रक आहे मोठ्या गाडीवाला, तो फक्त उभा होता इथं टर्निंग मारासाठी, पण बाकीच्या गाड्या थांबलेल्या आहे। स्कूटीवाला थांबला नाही। आता चुकी तर मी बोलू नाही शकत ट्रकवाल्याची, तर स्कूटीवाला कंट्रोल नाही झाला, ह्यो त्याच्या दोन्ही टायरच्या मध्ये गेला आणि हे ॲक्सिडेंट झाला। पण लोक काय मोठ्या गाडीवाला दोष देतील, यांनी हे केला त्याच्यामुळे झाला, टर्न इथं नाही मारला पाहिजे। तुम्ही ब्रेकरचा बी बघितला असतील, मध्ये ब्रेकर नव्हतं तर ते आयटीची पोरगी उडवली गेली। त्याच्यानंतर ब्रेकर बांधला तर त्याच्यानंतर ते 2 पोरं मेली। ती 2 पोरांमध्ये पट्टा मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी पट्ट्यावर गाडी गेली। म्हणजे एखाद्याला कंट्रोल करायचं असेल ना तर गाडी चालवणं बिलवणं ह्याच्यावर बी कंट्रोल केली पाहिजे। तुम्ही टर्निंग बघत नाही, काय नाही बघत, आणि तिथे ब्रेकर बनवा, सिग्नल बनवा, सिग्नलवर पण असे ॲक्सिडेंट करत असतात। पण लोकांना हेच सांगतो मी की तुम्ही तुमचा जीव सांभाळा आणि लोकांचा पण सांभाळा। तुमच्यामुळे फुकट कुणाचा जीव नाही गेला पाहिजे। एखाद्या वेळी तुम्ही येतात शायनिंग मारत जातात आणि दुसऱ्याला पण घालून जातात की त्याची चुकी नसताना बी जातात। त्यात जखमी 2 आहेत।